गृह राज्य मंत्री पंकज भोयर ने अपनी प्रतिक्रिया दी है। अंबरनाथ नगर सेवक मारहान प्रकरण में भोयर ने कहा कि इस मामले की तुरंत जांच के आदेश दिए गए और जो भी दोषी होगा उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। इसके अलावा चंद्रपुर किसान किडनी मामला, वर्धा केंद्रीय बैंक, संजय राउत पर टिप्पणी जैसे मुद्दों पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। आइए देखते उन्होंने क्या कहा। नेमकं चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा प्रकार जो घडला त्या संदर्भात मी माहिती घेतलेली आहे। सदर शेतकरी हा जवळजवळ 2021 पासनं वेगवेगळ्या खाजगी सावकारांकडून त्या ठिकाणी कर्ज घ्यायचा आणि मग एका सावकाराचं देण्याकरिता दुसऱ्या सावकाराकडून घ्यायचा, दुसऱ्याचं देण्याकरिता तिसऱ्याचं घ्यायचा, अशा पद्धतीने तो त्या कर्जाच्या विशेष सर्कलमध्ये फसत गेला आणि मग शेवटी कुठेतरी याची कर्जाची परतफेड करण्याकरिता त्यांनी कंबोडियामध्ये आपली किडनी विकल्याचा प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आलेली आहे। ह्या संदर्भात पोलिसांनी 4 लोकांना अटक केलेली आहे। पुढील चौकशी सुरू आहे। लवकरच जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। आधीच्या काळामध्ये वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्यात आले होते, काही चुकीचे व्यवहार त्या ठिकाणी झाले होते। त्याच्यामुळे बँक प्रचंड मोठ्या डबघाईमध्ये आली होती। मध्यातल्या काळामध्ये आरबीआयने त्याचा परवाना देखील रद्द केलेला होता, परंतु योग्य वेळी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळजवळ 168 कोटी रुपयाची मदत ह्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती आणि त्यामुळे आता बँक सुरू झालेली आहे। मागच्या 2 वर्षांपासून काही शेतकऱ्यांना आम्ही कर्ज वाटप देखील केलेलं आहे। लवकरच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून त्या ठिकाणी चांगल्या संस्थांना, चांगल्या व्यापाऱ्यांना, चांगल्या लोकांना, चांगल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून बँक अजून रोलिंगमध्ये आणणे आणि ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत होणार आहे। स्वतः प्रकाश ज्योतामध्ये राहण्याकरिता संजय राऊत ह्या पद्धतीचे स्टेटमेंट अनेक वेळेस त्या ठिकाणी करत असतात, परंतु आपण बघितलंय की एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्यांचे नेते आहेत। ह्या पद्धतीचं कुठलेही स्टेटमेंट न करता त्यांचे आदर्श कामाचा स्वीकार त्या ठिकाणी संजय राऊत यांनी करावा। आपण सर्वांनी बघितलं की यावेळेस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ही महाराष्ट्रातल्या मोठ्या भागामध्ये त्या ठिकाणी झाली होती आणि याच्यातून आपल्या शेतकऱ्याला बळीराजाला बाहेर काढण्याकरता 32,000 कोटी रुपयाचं मोठं पॅकेज राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्यांकरता दिलेलं आहे। याच्यानंतर देखील भविष्यात आपला शेतकरी हा कायम कर्जाच्या याच्यातून बाहेर पडावा, तो चांगला बनावा, स्वावलंबी बनावा, याच्याकरता चांगली एक नवीन योजना सरकार त्या ठिकाणी आखते आणि निश्चितच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यातला शेतकरी हा एक चांगल्या दिशेने मार्गक्रमण करेल।